अतिशय लोकप्रिय योजना म्हणजे आपली लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात सर्वांना माहिती आहे यावेळेस प्रचंड वितरणाला विलंब झालेला आहे आणि त्यामुळेच मला असं टायटल बनावं लागत आहे की सरकाराला लाडक्या बहिणीचा आता थोडा विसर पडत चालला आहे का दिवसांदिवस। कारण की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात बरेचशा महिन्यापासून वितरणाच्या संदर्भात या योजनेच्या अंमलबजावणीच्या संदर्भात प्रचंड निष्काळजीपणा आपल्याला दिसतो आहे। एक तर निधीची तरतूद कमी झाली, कोणीच काय बोललं नाही त्यावर। त्यानंतर लाभार्थ्यांची संख्या पण कमी कमी होत चालली आहे, त्यावर पण काहीच बोलायचं नाही का मग। त्यानंतर वितरणामध्ये पण जे आहे आता खूप मोठा विलंब होताना दिसत आहे, त्यावर पण चूप राहायचं आहे का। तर अशा प्रकारच्या अशा गोष्टी दिसत आहेत ज्यामुळे सरकार या योजनेच्या बाजूने आतापर्यंत तसं झुकतं माप देत आलेलं आहे, आता मात्र आखडता हात घेताना दिसत आहे। तर त्यामुळे एकंदरीत राज्याची संपूर्ण जे मान्यवर आहेत म्हणजे जे राज्य चालवतात तर त्यांना विनंती आहे की लाडकी बहीण योजनेला इथून पुढे पण जोराशोराने चालू ठेवा आणि वेळेच्या वेळी वितरण करा। फक्त 12 महिन्याचा हप्त्याचा जो काही 12 महिने लागणारा जो निधी आहे एकदा मंजूर केला आणि त्याच्यामध्ये पण 26% कमी केलेली आहे कपात, तेवढं करून चालणार नाही। आणि दुसरा मुद्दा प्रचंड ठिकाणी मी ऐकतो आहे की लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर ताण येतो आहे, दबाव येतो आहे वगैरे वगैरे। परंतु योजना फक्त आपल्या इथेच महाराष्ट्रामध्येच चालू नाही, बाकी ठिकाणी पण चालू आहे आणि तिथे आपल्या लाभार्थ्यांच्या एवढीच मध्य प्रदेशमध्येच उदाहरण घेऊयात आपण, तिथे पण लाभार्थ्यांची संख्या आपल्या या योजनेच्या समानच आहे, जवळपास थोडी कमी आहे। 1.25 कोटी लाभार्थ्यांची संख्या आहे। किती रुपये प्रति महिना मिळतात? 1500 रुपये या याप्रमाणे तिथे लाभार्थ्यांना मिळतात। मग आता आपल्या लाभार्थ्यांची संख्या किती आहे? असून असेल बघा 1,80,00,000 घरामध्ये किंवा 1-2 कोटी पकडून जा जास्तीत जास्त, परंतु 1.25 कोटी तिथे आहे। त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये आता जास्त फरक राहिलेला नाही, उलट तिथे 34व्या हप्त्याचं वितरण चालू आहे आणि आपल्या इकडे 20वा हप्ता देतानाच जे आहे एवढ्या मोठी तारंबळ होत आहे। त्यामुळे सरकारला विनंती आहे वेळेवर वितरण करा आणि विसर पडू देऊ नका। लाडक्या बहिणींना असं वाटलं नाही पाहिजे की या योजनेच्या संदर्भात जे आहे कानाडोळा केला चालला आहे, या योजनेच्या संदर्भात वितरणावर जे आहे निष्काळजीपणा होताना दिसत आहे, असं झालं नाही पाहिजे। वेळेच्या वेळी वितरण झालं पाहिजे। फेब्रुवारीचा महिना पेंडिंग आहे, मार्चचा महिना संपत आलेला आहे, त्यामुळे 2 हप्त्याचे वितरण जे आहे पेंडिंग आहे आणि त्यामुळे सांगतोय की विसंब पडत चालला आहे का या योजनेचा। एकूण 3,000 रुपये द्यायला पाहिजे, आता 1,500 रुपये अजिबात द्यायला नाही पाहिजे, द्यायला पाहिजे तर 3,000 रुपये एकत्रित। त्यानंतर KYCच्या संदर्भात पण असाच मुद्दा आहे बघा। KYCच्या संदर्भात बघा की ही जी KYC आहे तर ती उपलब्धच नाही कुणाला, एकल लाडक्या बहिणींना तर KYC करण्याचा ऑप्शनच आला नाही शेवटपर्यंत। बघा योजना बंद होणार नाही, पण योजनेच्या बाबतीत या योजनेच्या बाबतीत चुका आहेत, या योजनेमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, त्याच्यावर आपण आवाज नक्की उठवणार आहोत। आणि जर सकारात्मक बाबी घडत असतील, नेहमीप्रमाणे सकारात्मक बाबी घडलेल्या आहेत सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात, पण आता इथून पुढे पण तशा टिकल्या पाहिजे तर त्याला महत्त्व आहे। एकल लाडक्या बहिणींना ऑप्शनच उपलब्ध आला नाही, त्यामुळे त्यांना KYC करता आली का? KYCच करता आली नाही। मग आता त्यांनी कुठे जायचं? त्यांनी KYC करण्याचा ऑप्शनच दिला नाही, ही चूक कुणाची आहे? त्या लाडक्या बहिणीची थोडी आहे, ही एक बाब आहे। त्यानंतर बघा सध्या नवीन KYC करता येत नाही, 4-5 महिने KYCचं पोर्टल चालू झालं आणि त्याच्यामध्ये पण पहिले 2-3 महिने तर असे गेले, काही लाडक्या बहिणींची KYC दिवसात तर व्हायचीच नाही, त्या लाडक्या बहिणी प्रचंड बेजार व्हायचे आणि त्यानंतर KYC व्हायची आणि तसे 1-2 महिने तर असेच गेले। मग त्याच्यामुळे पुढे आणखी KYCची डेट वाढली, त्याच्यामध्ये पण प्रचंड लाडक्या बहिणींनी जे आहे वेगवेगळ्या पद्धतीने KYC करण्याचा प्रयत्न केला, चुकल्या त्यांच्या KYC आणि त्यामुळे दुरुस्तीचा आपण खूप मुद्दा लावला आणि मग नंतर दुरुस्ती मिळाली। पण नवीन KYC करण्याच्या संदर्भात काय हेही एकदा जे आहे बघा, जर एखाद्या लाडक्या बहिणीला KYC दुरुस्ती करण्याचा पर्याय मिळत आहे तर मग दुसऱ्या लाडक्या बहिणीवर अन्याय आहे का? त्या पण लाडक्या बहिणीला KYC करता आली पाहिजे ना, नवीन KYC जर राहिली असेल तर। म्हणजे एक लाडक्या बहिणीची चुकली म्हणून तिला दुरुस्ती करता येईल, पण दुसरीला केलीच नाही म्हणून तिला करू द्यायची नाही का? तर तोही मुद्दा एक महत्त्वाचा आहे। त्यानंतर बघा काही आणखी महत्त्वाचे मुद्दे, नवीन फॉर्म कधी सुरू होणार ह्या योजनेचे? बघा जर आता नवीन फॉर्मच्या संदर्भात खास करून सांगतो आहे, नवीन फॉर्म पुढे पण चालू होण्याची शक्यता फार कमी आहे। त्याचं कारण सांगतोय मी, कारण की असं उत्तर येऊ शकतं त्यावर, आता सध्या तर कोणतं स्पष्टीकरण आलेलं नाही बरं का की नवीन फॉर्म कधी सुरू होणार। मागच्याच काही महिन्यापूर्वी जानेवारी-डिसेंबरच्या अगोदरच्या दरम्यान असं वाटत होतं नवीन फॉर्म सुरू होतील, पण तसं झालं नाही। मग आता तर कोणतंच त्याला औचित्य नाही, त्यामुळे होण्याची शक्यता फार कमी आहे। पण याच्यामध्ये एक कारण दिलं जाऊ शकतं, कारण काय की पहिल्या फॉर्मची स्क्रुटिनी चालू आहे,
त्याच्यामधलं जो काही माहिती दिलेली आहे ती तपासणं चालू आहे. आणि जोपर्यंत ती माहिती तपासली जात नाही तोपर्यंत नवीन फॉर्म काय आम्ही घेणार नाहीत. आणि ती माहिती तपासण्याची प्रक्रिया फार पुढे जाऊ शकते, म्हणजे एक एक दीड 2 वर्ष लागू शकतात. त्यामुळे नवीन फॉर्म हे सुटण्याची शक्यता फार कमी आहे. मग नवीन पात्र लाभार्थ्यांचं काय करायचं मग? आणि अशा एकंदरीत ह्या मुद्द्यामुळे मी म्हणतो आहे की या योजनेकडे आता सरकारचं लक्ष जे आहे कमी होत चाललं आहे का? बघा, अपेक्षा आहे आणि नेहमीप्रमाणे आपण खूप सकारात्मक आहोत. राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, आपल्या सर्वांच्या लाडक्या मंत्री, त्या देखील या योजनेला अगदी सकारात्मकरित्या आतापर्यंत हाताळत आलेल्या आहेत. तर इथून पुढे पण सर्व मान्यवरांनी या योजनेच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घ्यायला पाहिजे. या योजनेच्या द्वारे प्रचंड लाडक्या बहिणी ज्या आहेत, मी परत सांगतो आहे, छोटे छोटे उद्योग स्थापन करीत आहेत. छोटे छोटे उद्योग म्हणजे कुटीर उद्योग. त्यानंतर काही लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या की बचत गटाच्याद्वारे काही काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही लाडक्या बहिणी आहेत स्वतःच ते एक छोटा मोठा व्यवसाय करीत आहेत. काही लाडक्या बहिणी आहेत त्याचा जो या योजनेचा जो निधी मिळतो आहे तर त्याचा उपयोग त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी करतात. काही लाडक्या बहिणी त्याच्यातनं ज्यांना उपयोगी जे औषधी असतात ते घेत असतात. त्यामुळे या योजनेला वितरण वेळेवर करणं गरजेचं आहे. या योजनेचे काही मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवणं गरजेचं आहे. तरच ही योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहे असं आपण म्हणू शकतो. आशा करूयात की इथून पुढे किमान वितरणाला तेवढा विलंब होणार नाही. आता एवढं आपण यावेळेस जर आपण पाहूयात, थोडाफार विलंब होताना दिसतच आहे. थोडाफार म्हणल्यापेक्षा खूप विलंब झाला आहे. तर 2 हप्ते एकत्रित द्यावे आणि योग्य तो न्याय द्यावा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.